कथित मद्य घोटाळा प्रकरणात केजरीवालांना मोठा दिलासा मिळाला। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झालाय। तर 10 लाखांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय। सर्वोच्च न्यायालयाकडून केजरीवालांना आता अखेर जामीन मंजूर झालाय। केजरीवालांना फार काळ तुरुंगात ठेवता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। जामीन मिळाल्यानंतर आप नेते आणि कार्यकर्त्यांकडून या संदर्भात जल्लोष करण्यात आला। अरविंद केजरीवाल यांना आता जामीन मंजूर झालेला आहे। स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला। 10 लाखांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय। सर्वोच्च न्यायालयाकडून केजरीवालांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात येत आहे। कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे। त्या ठिकाणी घोषणाबाजी देखील होत आहे। अरविंद केजरीवाल यांच्या जामिनानंतर आता स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात शरद पवार यांनी देखील आज प्रतिक्रिया दिली होती की लोकशाही अद्याप जिवंत आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात त्यांनी वक्तव्य केलं होतं। शरद पवार यांनी ट्विट करून देखील या निर्णयासंदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं आणि अखेर अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे। जामीन मंजूर झालेली आहे आणि त्यानंतर आता केजरीवाल यांचं स्वागत करण्यासाठी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित आहेत। 10 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये केजरीवाल यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झालाय। 10 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर झालाय। सर्वोच्च न्यायालयाकडून केजरीवालांना जामीन मिळालेला आहे। केजरीवालांना फार काळ तुरुंगात ठेवता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। जामीन मिळाल्यानंतर आप नेते आणि कार्यकर्त्यांकडून या संदर्भात जल्लोष करण्यात आलेला आहे। त्याची दृश्य आपण पाहतोय। कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय। कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती। वारंवार या प्रकारच्या सुनावणी संदर्भात अपडेट होते, मात्र आता पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार असा प्रश्न होता। मात्र अखेर आता अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला आणि मोठा दिलासा मिळाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।